इकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि आमदार वर्षा गायकवाड यांची आज दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांड सोबत एक भेट होणार आहे। मुंबईतले जागा वाटप आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेसंदर्भात हायकमांड सोबत वर्षा गायकवाड आज चर्चा करतील। वर्षा गायकवाड यांनी जागा वाटपासंदर्भात नाना पटोलेंची केसी वेणुगोपाल यांच्याकडेही तक्रार केली होती। मुंबईमध्ये काँग्रेसला 3 जागा मिळायला हव्यात अशी मागणी वर्षा गायकवाडांनी केली आहे। तसंच दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी वर्षा गायकवाड आग्रही दिसतात। त्यामुळे पक्षश्रेष्ठींचं नेमकं मत काय असेल आणि जागा वाटपात बदल केला जाईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, वर्षा गायकवाड यांनी वेळोवेळी आपली भूमिका इथे मुंबईत स्पष्ट केलेली आहे। आज दिल्ली दरबारी जाऊन ते त्यांची भूमिका कशी मांडतील? ननदा, पाहतो आपण महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून जे आहे वर्षा गायकवाड ह्या नाराज आहेत तशी खदखद त्यांनी काल व्यक्त करून दाखवलेली आहे की मुंबईमध्ये किमान काँग्रेसला 3 जागा मिळाव्या, ज्या 2 जागा मिळाल्या आहेत त्याऐवजी 3 मिळावा आणि त्यामध्ये दक्षिण मध्य मुंबई सुद्धा मिळाव्या अशा प्रकारची जी आहे ती मागणी वर्षा गायकवाड यांची आहे। आणि ह्याच मागणीसाठी आणि कुठेतरी जे काही प्रदेशचे पदाधिकारी आहेत विशेषतः नाना पटोले यांच्या भूमिकेबद्दल जी आहे ती नाराजी व्यक्त करत वर्षा गायकवाड आज दिल्लीला जाणार आहेत। मात्र किती वाजता भेट घेणार आहे अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही, कारण मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेते जे आहेत ते इतर राज्यांमध्ये प्रचारादरम्यान आहे, त्यामुळे ते दिल्लीत दाखल झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांची भेट घेणार आहे। त्यामुळे आज वर्षा गायकवाड जे आहे ते दिल्लीला जातील, सोबत काही मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा असणार आहेत, आमदार सुद्धा असण्याची दाट शक्यता आहे। कुठेतरी वर्षा गायकवाड यांनी ज्या प्रकारे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झालेली आहे, मुंबईमध्ये ज्या जागेवरती काँग्रेसचं प्रभुत्व आहे ती जागा मिळालेली नाही, ही नाराजी आपण पाहिलेली आहे। आणि थेट नाना पटोले यांनी ज्या प्रकारे हस्तक्षेप केलेला आहे, मुंबईच्या जागा वाटपामध्ये मला सहभागी करून घेतलेलं नाही अशा प्रकारची जी आहे ती नाराजी वर्षा गायकवाड यांची होती। आणि हीच नाराजी घेऊन जे आहे ते वर्षा गायकवाड दिल्लीमध्ये जाऊन पक्षश्रेष्ठी आणि हायकमांडची जी आहे ती भेट घेणार आहेत आणि कुठेतरी यामध्ये मध्यस्थ काढावा, जेणेकरून पुढच्या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये जे आहे ते काँग्रेस आणि महाविकास आघाडी एकत्र असली पाहिजे अशा प्रकारची मागणी करणार आहे। त्यामुळे वर्षा गायकवाड आता दुपारपर्यंत जे आहे ते दिल्लीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। दिल्लीत गेल्यानंतर वर्षा गायकवाड नेमकी काय भूमिका मांडतात, नाना पटोले यांच्या तक्रारी संदर्भात हायकमांड नेमकी काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण ज्या प्रकारे पाहतो आपण वर्षा गायकवाड यांनी काल सुद्धा म्हटलेलं आहे की सुरुवातीच्या ज्या काही महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या त्यामध्ये मला सहभागी केलेलं होतं, मात्र शेवटच्या बैठकांमध्ये मला सहभागी करून घेतलेलं नव्हतं। त्यामुळे मुंबईतल्या विशेष जागा ज्या आहेत त्या मिळवता आलेल्या नाही। जर आणखी बार्गेनिंग केले असतं तर मुंबईतल्या अनेक चांगल्या जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळालेल्या असत्या। ज्या जागांमध्ये काँग्रेसचं प्रभुत्व आहे, ज्या ठिकाणी काँग्रेसचे मतदार आहेत त्या जागा जर मिळाल्या असत्या तर जिंकणं सोपं झालं असतं अशा प्रकारचं जे आहे ते वर्षा गायकवाडांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे या दोन्ही गोष्टींवरती वर्षा गायकवाड दिल्लीमध्ये जाऊन आपलं म्हणणं मांडणार आहे। त्यामुळे यामध्ये काही बदल होतोय काही पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे पाहतो आपण उद्धव ठाकरे जे आहे कुठल्या प्रकारचा बदल करायला जे आहे ते तयार नाही आहेत, दक्षिण मध्य मुंबई सुद्धा सोडायला तयार नाही। त्यामुळे वर्षा गायकवाड यांची भूमिका आणि आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची भूमिका काय राहते हे पाहणं महत्त्वाचं राहील। धन्यवाद राजू, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।